उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय त्या औरंगाबाद शहरात आता आपण आहोत। इथे महापालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि इथल्या लोकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी इथले राजकीय नेते जे निर्णय घेणार आहेत ते इथे आपल्या सोबत आहेत। सुरुवात करूया सगळ्यात आधी चंद्रकांत खैरे जे शिवसेनेचे नेते आहेत। 25 वर्षांपासून सत्ता आहे त्यामुळे त्यांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत। शिवसेनेमध्येच आधी होते ते किशनचंद तनवाणी सुद्धा आहेत, आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि शिवसेनेसोबत युतीमध्ये आहेत। इम्तियाज जलील आमदार औरंगाबाद मध्य पूर्व एमआयएमचे ते नेते आहेत आणि एमआयएम खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे। अब्दुल सत्तार काँग्रेसचे आमदार ते काँग्रेसची धुरा इथे सांभाळतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सतीश चव्हाण ते आमदार आहेत आणि ते इथे राष्ट्रवादीची जी बोट आहे ती चालवायचा प्रयत्न करतात। सगळ्यात आधी आपण सगळ्या मान्यवरांचं स्वागत करूया टाळ्यांच्या कडकडाट आणि आपण आधी ऐकूया त्यांचं काय म्हणणं आहे, कारण आपल्याला त्यांना मतं द्यायची आहेत तर नेमकं त्यांच्याकडे सांगण्यासारखं काय आहे, आपण त्यांना का मतं द्यायची हे आपण त्यांना विचारणार आहोत। 2-2 मिनिटांमध्ये प्रत्येकाने आपलं बोलणं सांगावं एवढीच विनंती आहे। चंद्रकांत खैरेंपासून सुरुवात करूया। मी सर्व IBN लोकमतच्या दर्शकांचं अभिनंदन आणि करतोय, आपल्या सर्वांचं करतोय। संभाजीनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावा ही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची मुहूर्तपेढ आणि ती इच्छा। आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण क्षेत्र परत ताब्यात घेणारच आहोत। त्यासाठी एकच आहे की मी या संभाजीनगर जनतेचा त्या ठिकाणी एक त्यांच्या बरोबरचा माझं नातं आहे। मी इथलाच असल्यामुळे त्यामुळे तोही प्रश्न नाही आहे आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की शिवसेना या ठिकाणी जी आता युती आहे आमची शिवसेना भाजप युती आहे या, परंतु शिवसेना मी या ठिकाणी शिवसेनेबद्दल सांगेन या संभाजीनगर शहरामध्ये ज्यापूर्वी खूप जातीय तणाव दंगली होत होत्या, शिवसेनेचं त्या ठिकाणी पदार्पण झालं आणि जातीय दंगली त्या ठिकाणी आम्ही काबूत आणल्या। मग ते मुकाबलाही केला, सगळं केलं आणि आमच्या सर्व बांधवांचं म्हणजे हिंदूंचंच नव्हे तर सर्वांचं त्या ठिकाणी आम्ही संरक्षण या ठिकाणी केलं आणि शहर शांततेचा हा पहिला मुद्दा। म्हणजे आम्ही शांतता त्या ठिकाणी ठेवणार आहोतच, परंतु विकासाचा मुद्दा सुद्धा त्या ठिकाणी पूर्वी 60 नगरसेवक होते आणि आता ते 113 झाले, म्हणजे दुप्पट झाले, म्हणजे क्षेत्र वाढलं, या भागाच्या समस्या वाढल्या, या भागाच्या समस्या आम्ही सोडवतच आहोत आणि त्या दृष्टिकोनातून शहराचा विकास करणं हे सुद्धा आमचा दुसरा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा सर्व नागरिकांच्या सेवा करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे। म्हणजे विकास आणि संरक्षण तर होत आहे पण सेवा सुद्धा असली पाहिजे। आज कुठेही काही कोणाला काही झालं की धावून त्या ठिकाणी जायचं हे शिवसेनेचं 80% समाजकारण 20% राजकारणाचा हा भाग म्हणून त्या ठिकाणी आम्ही करतोय आणि म्हणून ह्या समाजाच्या शहरावर सतत भगवा फडकतो, तो परत फडकवण्यासाठी ही मागणी तर आहे आणि अनेक मागणी आता तुमच्या माध्यमाद्वारे सुद्धा मला समजेल। बरोबर आहे, तुम्ही 3 मुद्दे सांगितले। भारतीय जनता पार्टीला का मतं द्यावी यावेळेला मतदारांनी? भारतीय जनता पार्टीला व शिवसेना RPIची महायुती या संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेमध्ये युती यासाठी आमचे प्रदेश अध्यक्ष स्वतः येऊन बसले व त्यांनी युती करून घेतली, कारण की संभाजीनगर नागरिकांची मागणी होती की युती व्हावी। दुसरा एक मुद्दा मी विकासाचा सांगतो की भारतीय जनता पार्टीचे जे मुद्दे आहेत, विकास हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा आमचा मुद्दा आहे सबका साथ सबका विकास। महानगरपालिकेमध्ये सेना भाजपची सत्ता गेल्या 20 वर्षापासून आहे, त्यात भारतीय जनता पार्टीने शिवसेनेने मिळून समांतरची जी योजना आहे ही योजना आम्ही आणलेली आहे, ती काही कारणांमुळे राहिलेली आहे। त्याचे कारण नंतर आपण चर्चेमध्ये सांगू। रस्ते शहराचे खराब झालेले आहेत। भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची महाराष्ट्रामध्ये सत्ता आल्या 25 कोटी रुपये या महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सर्व नेत्याने मिळून या शहरासाठी आणले। काही मुद्दे शाळांचे आहेत, काही मुद्दे हॉस्पिटलचे आहेत। या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता आली तर रस्ते, पाणी प्लस आरोग्य या विषयाकडे विशेष करून भारतीय जनता पार्टी आम्ही लक्ष देणार। विशेष करून भारतीय जनता पार्टी ठीक आहे, युती शेवटी विशेष करून म्हणजे आता आमचे मुद्दे वेगवेगळे आहेत। आमची शेवटी युती असल्यामुळे आम्ही एकत्र येऊन बसूनच निर्णय घेणार। बरोबर, त्याबद्दल आपण बोलणार आहोत। इम्तियाज भाई, हर एक पार्टी को हर एक ने आजमाया है और देखे है हमने कि क्या हालत हुई है। आज औरंगाबाद शहर, ये सबके लिए बड़ी शर्म की बात होनी चाहिए
कि आज से 20 साल पहले ये शहर एशिया के फास्टेस्ट डेवलपिंग सिटीज में गिना जाता है। आज महाराष्ट्र में ही इसका क्रमांक कहां है किसी को पता नहीं है। क्यों है इसकी वजह? इसके लिए जितने हम जिम्मेदार हैं यहां पर खड़े, उतनी ही ये जनता जिम्मेदार है, क्योंकि जनता ने नेताओं से सवाल करना छोड़ दिया था। आप क्या करेंगे चुन के आए तो? देखिए, हम यही चाहते हैं कि हमें तो ये मौका मिल रहा है कि हम ये जो प्रमुख मुद्दे जो उठाए जा रहे हैं, इन मुद्दों का जब तक आप हल नहीं करेंगे, इसके आगे का विकास की बात हो ही नहीं सकती है। अगर सड़क बन रहे हैं, अगर आप ये कह रहे हैं कि 25 करोड़ रुपए लाया गया है, तो औरंगाबाद एकमेव ऐसा शहर हो सकता है कि 25 करोड़ रुपए ये ला तो लेंगे, लेकिन 25 करोड़ रुपए सड़क बनाने में लगेंगे नहीं। ठीक आहे, आपण आरोप प्रत्यारोपांमध्ये नंतर जाऊया. तुम्ही काय कराल सत्ता आली तर? नहीं, देखिए, हमारे लिए भी यही मुद्दे हैं. 3 मुद्दे आहेत. रस्ता, पाणी. हमारे यही मुद्दे हैं. आज औरंगाबाद शहर के किसी भी कोने में चले जाइए, कचरे का ढिगार पड़ा होता है. वो कचरे का कोई सोल्यूशन आपने ढूंढा नहीं है. पानी आज औरंगाबाद शहर की सबसे बड़ी समस्या है. म्हणजे रस्ता, पाणी, कचरा हे तुमचे 3 मुद्दे आहेत. काँग्रेस पक्ष एक असा पक्ष आहे की ज्यांच्या माध्यमातून पायाभूत आणि मूलभूत सुविधा, पिण्याचा पाणी, साफसफाई, ड्रेनेज लाईन, शाळा, एसटीच्या माध्यमातून जशी महाराष्ट्रभर एसटी बस घुमते तशी सिटी बस, आणि या शहरामध्ये ज्या ज्या मूलभूत पायाभूत सुविधा मतदारांना द्यायला पाहिजे, शहरवासियांना द्यायला पाहिजे, ते सर्व जाती धर्माच्या लोकांना देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसला का मतं द्यावी? मागच्या 25 वर्षामध्ये शिवसेना भाजप युती सत्तेवर आहे. औरंगाबादचा किती खेळखंडोबा झालेला आहे आपण सगळेजण जाणतात. तुम्हाला का मतं द्यायची? एक वाक्य बोलतो. आपल्या इथं खासदार साहेब निवडून जातात संसदेमध्ये काम करण्यासाठी, आमदार निवडून जातात विधान भवनामध्ये काम करण्यासाठी, परंतु युतीचे आमदार आणि खासदार हे महापालिकेत नगरसेवकांना कामच करू देतात, ते तिथे असतात बसलेले. बरोबर, आपण आरोप प्रत्यारोपांमध्ये जाऊयात. राष्ट्रवादीला मत का द्यायचं? तुम्ही काय करणार? राष्ट्रवादीला मत म्हणजे विकासाला मत. जसं आमचे मित्र सत्तार साहेबांनी सांगितलं, मागच्या 60 वर्षात काही प्रगती झाली नाही का? इतर शहरांचा आपण विकास बघा, आपण पिंपरी चिंचवड बघा, न्यू बॉम्बे बघा, पुणे बघा, त्या शहरांमध्ये जो विकास झालाय तो विकास आम्हाला इथं करायचा आहे. विशेषतः पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. पहिल्यांदा आम्ही पाण्याचा प्रश्न सोडू. बरोबर, आता आपण चर्चेला सुरुवात करूया. अनेकांनी अनेक मुद्दे मांडले, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो पाण्याचा. अर्थातच इथे रोज पाणी येत नाही. म्हणजे महाराष्ट्रात मुंबईत पुण्यात राहणाऱ्या लोकांना विशेषतः आश्चर्य वाटेल की औरंगाबादमध्ये 4 दिवसांनंतर पाणी येतं. तर पाण्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? आणि समांतर जलवाहिनीचा जो मुद्दा आहे की एक समांतर जलवाहिनी जर आपण घातली जायकवाडीपासून शहरापर्यंत, तर जास्त चांगल्या पद्धतीने पाणी शहराला मिळू शकेल. ती नेमकी का उभी राहत नाहीये? समांतर जलवाहिनीचा प्रॉब्लेम काय आहे? 5 वर्षांपासून हा मुद्दा का खोळंबलाय? आपण आधी सत्ताधाऱ्यांना विचारूया, आणि बाकी पॅनलिस्ट पण मध्ये त्यांना थांबवू शकतात जर तुम्हाला एखाद्या गोष्टीवर हरकत असेल तर. संभाजीनगर शहर मी आधी सांगितलं की प्रचंड मोठ्या स्वरूपात वाढलं. इम्तियाज जलील म्हणाले की फास्ट ग्रोईंग असं शहर होतं, आता कुठे नाव त्याचं? हो, आजही आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा खूप मोठा सेक्टर या ठिकाणी बनतोय. केंद्र सरकारच्या माध्यमाद्वारे स्मार्ट सिटी सुद्धा इथे होत आहे. पण पाणी नाहीये ना. ऐकून सांगतो, पुढे येतो ना. त्यासाठी सुद्धा आम्ही पाण्याची खूप मोठी योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. लोकसभेत मी प्रश्न उपस्थित केला होता, त्याचं उत्तरही आलं, आणि त्या दृष्टिकोनातून पाण्याचा प्रश्न 1975ची आमची या जुन्या संभाजीनगर शहराची पाईपलाईन आहे. ती अनेक वेळेस फुटली, अनेक वेळेस फुटते, नवीन टाकल्यावर काही प्रमाणात काही होत आहे. म्हणूनच त्या ठिकाणी 2005ला आम्ही एक मोठी दुसरी योजना पॅरलल वॉटर सप्लाय स्कीम त्या ठिकाणी तयार केली. 2005ला सुरू केली. ती 2009ला त्या ठिकाणी पूर्ण मंजूर झाली. ती युपीए गव्हर्नमेंटनेच मंजूर केली, भांडवल मंजूर करून घेतली. त्या मदतीसाठी मला आमचे त्या तत्कालीन केंद्रीय मंत्री त्यांनी सगळ्यांनी मदत केली, हे पण मी सांगतो. ती योजना मंजूर झाल्यानंतर ती योजना कालांतराने 2005 नंतर म्हणलं त्याचा अमाऊंट वाढला. ती पूर्ण, कारण ती योजना करण्यासाठीच केंद्र सरकारने 1,20,00,000 रुपये त्या ठिकाणी फक्त प्रोजेक्ट बनवण्यासाठी दिला होता. टोकन नव्हे, ते प्रोजेक्ट कॉस्ट. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की तो समांतर जलवाहिनी या शहरासाठी इतकी महत्वाची आहे, पण ते समांतर जलवाहिनीचं इतकी टीका टिप्पणी चालली. आमच्या महानगरपालिकेमध्ये एक पैसा खर्चू नाहीये. आता हे म्हटलं की आमदार खासदार शिवसेनेचे किंवा भाजपचे जाऊन तिथे बसतात, अजिबात नाही. मी तर
खासदार म्हणून या ठिकाणी सांगेल, मी सर्वोच्च पद आहे माझं. मी त्या महापालिकेत कधीही जात नाही. मी फक्त महापौर इलेक्शन आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनचे इलेक्शन असेल त्याच वेळी जातो. बाकी सगळ्यांना त्या ठिकाणी मिटिंगसाठी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये किंवा जिथे असेल तिथे बोलू शकतो. ही माझी पद्धत आहे. आणि म्हणून या ठिकाणी जाऊन तिथे बसून त्या ठिकाणी लोकांना काम करू द्यायचं हे पण नाही. पण पाणी का नाही येतं? पुढे येतो ना. आणि म्हणून ही योजना इतकी महत्वाची त्या ठिकाणी मी आणली, युपीए गव्हर्नमेंटकडनं आणली. आणि त्या गव्हर्नमेंटकडनं आणल्यानंतर आमच्या त्यावेळेस तत्कालीन आमचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. 2-2.5 वर्ष फाईल त्यांनी पेंडिंग ठेवली आणि त्यामुळे ते तुमचं म्हणणं काँग्रेसमुळे लेट झालाय. काँग्रेसने ही फाईल लेट कशी केली याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पाहावं लागेल ना. सुरुवातीला ही योजना झाली 365 कोटीची पहिल्यांदा, दुसऱ्यांदा झाली 700 कोटींची, तिसऱ्यांदा झाली ही तुम्ही पहा 1000 कोटीची, आणि आता सध्या झाली ही 1400 कोटीची. म्हणजे या योजनेला काही पाय फुटतात का हे मला कळत नाही. ऐका ना, म्हणजे जो खात्याचा जो मंत्री, मुख्यमंत्री ज्या खात्याचे मंत्री होते नगरविकास, हे सर्व पाहिल्यानंतर का रोज त्याचे पैसे कसे वाढतात, कशी योजना ही प्रत्येक वेळेस टेंडर होतो प्रायव्हेट. आणि ही पहिली महानगरपालिका आहे औरंगाबाद. काही औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये पाणी येण्याच्या अगोदरच लोकांवर टॅक्स लादण्यात आलं. पाणी येण्याच्या अगोदरच प्रायव्हेट कंपनी खटमलासारख्या लोकांच्या घराघरामध्ये जाऊन रक्त पिऊ लागली आणि उद्रेक झाले. उद्रेक झाले ते बोलतात भाजपची युती असताना आता हे जे म्हणतात की वाढत झाले खटमलासारखे पिऊ लागले, तसं काहीच नाही. त्यावेळेसच अनुदान दिलं असतं. या महाराष्ट्र शासन तिचं होतं, केंद्र शासन यांचं होतं, त्यावेळेस अनुदान दिलं. एक मिनिट थांबा. तुम्ही एकच मिनिट तुम्ही एकमेकांवरती आरोप करताय. तुमचं म्हणणं आहे की काँग्रेसमुळे उशीर झालाय, काँग्रेसचं म्हणणं यांनी नाही केलंय. अनेक वर्षांपासून या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करणारे ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत, संजीव उन्हाळे. आपण त्यांना विचारलं नेमकी चूक कोणाची झाली, शिवसेनेची, भाजपची की काँग्रेसची? याच्यामध्ये मूळ असा मुद्दा की या समांतर जलवाहिनीची गरज आहे हे कोणीच नाकारणार नाही. कारण हे जे पाणी आपल्याकडे येतं हे गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात आहे. म्हणजे नहेर जे आहे ते गुरुत्वाकर्षण त्याच्या उलट्या बाजूने आपण चाललेलो आहे. त्याच्यामुळे समांतरची गरज आहे. उशीर कोणामुळे? परंतु हे सगळे नेते एक समांतर चालतात. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आता समांतर जसे चालले तसे हे सगळे समांतर चालले आणि एकीने कोणीही त्या ठिकाणी काम केलं नाही, इच्छाशक्तीने काम केलं नाही. आणि मुळामध्ये कॉर्पोरेशनची अवस्था ही दिवाळखोरीची असल्यामुळं हा सगळा प्रश्न लांबत गेला. त्यांच्याकडे स्वतःचा कॉर्पस नाहीये. ते कॉर्पस नसल्यामुळे समांतरला जास्त पैसा उभा करता नाही आला आणि म्हणून राज्याने देखील त्याला विलंब केला आणि शेवटच्या काळामध्ये ती फाईल बऱ्याचशी लांबली. ही जरी खरी गोष्ट असली तरी पाठपुरावा देखील ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तसा झाला नाही. फक्त एकमेकावर दूषणं देणं याच्या पलीकडे समांतर म्हणजे तुमचं म्हणणं आहे सगळ्यांमुळे उशीर झाला. आपण अजून एक मत घेऊया, मग तुमच्याकडे येतो. मंगलताई बोलतायत, त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत, सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करतायत. त्यांचंही म्हणणं काय ते जाणून घेऊ. गेल्या 25 वर्षात एखादं काम जर झालं नाही तर फक्त ह्यांच्यामुळे झालं नाही, त्यांच्यामुळे झालं नाही, सत्तेत ते आहेत, सत्तेत ते आहेत. आपलं अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारचा वादविवाद नेहमी केला जातो. हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट अशी आहे की पाणीपट्टी वाढली नाही असं नाही, पाणीपट्टी वाढली आहे. आज महिन्यातनं 8 ते 10 वेळा फक्त पाणी मिळतं, वर्षातनं 100 ते 96 वेळा पाणी मिळतं आणि पाणीपट्टीत मात्र दिवसेंदिवस हे वाढ करतायत. मग हा सगळा पैसा घेताना जेवढं पाणी देतात तेवढा पैसा घ्यायला पाहिजे ना. बरोबर आहे, तुमचा मुद्दा पोचला. चंद्रकांत खैरे ताईंचं म्हणणं त्यांच्या स्वभावानुसार ठीक आहे. परंतु मी या ठिकाणी हे सांगेल की पाणीपट्टी राज्य सरकार त्या ठिकाणी ठरवत असते की नाही आता पाणीपट्टी वाढवा. एक आमचे उदाहरण साहेब एक मिनिट मला बोलू द्या मी माझी सगळं सांगतो. त्यांना आधी मुद्दा पूर्ण. आपण एकतर सांगितलं का ज्या ठिकाणी तुम्हाला लागलं त्या ठिकाणी तुम्ही बोलायला सुरुवात करायची. आम्ही बोलतो त्यावेळेस तुम्ही सांगता का तुम्ही यांना बोलू द्या, हे चालणार. त्यांचा मुद्दा पूर्ण होत्या मग बोला. त्या मुद्द्यालाच माझं ऑब्जेक्शन आहे. त्या मुद्द्याला ऑब्जेक्शन या पद्धतीने आहे. एक मिनिट आहे का, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी स्थानिक नगरसेवक असतात, महापौर असतात, हे टेंटेटिव्ह नाममात्र किंवा मॅक्झिमम किती धरायचं, किती ठेवायचं पाणीपट्टी ही त्या शहरामधले नगरसेवक ठरवतात. बरोबर. पाण्याचा मुद्दा हा एकच मिनिट पाण्याचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि
समांतर जलवाहिनीचा जो मुद्दा आहे तो असाच सुरू राहणार आहे, पण इतरही शहरामध्ये महत्वाचे मुद्दे आहेत. रस्त्याचा मुद्दा आहे, खड्डे पडलेत शहरात जागोजागी, कचऱ्याचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याबद्दल बोलूयात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रचारामध्ये भलतेच मुद्दे येत आहेत. शहराच्या नाव बदलायचा विषय असेल, धर्माचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींवर पण बोलायचंय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे औरंगाबादच्या आखाड्यात. इथे आता रंग चढला आहे चर्चेला. अनेक मुद्दे आहेत. आता आपण जाणार आहोत रस्त्याच्या मुद्द्यावर, कारण पाण्याचा विषय हा कधीच संपणार नाही या शहरामध्ये. रस्त्यांवरती खूप खड्डे पडले आहेत आणि काल MIMचे जे अध्यक्ष आहेत असादुद्दीन ओवैसी त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना असं आवाहन केलंय की त्यांनी स्कूटरवरून रस्त्यांवरून जावं, त्यांना रात्रीचं जेवण जाणार नाही. आपण खैरेंपासून पुन्हा एकदा सुरुवात करूया, कारण 25 वर्ष सत्ता त्यांच्याकडेच आहे. तुम्ही पण आजही मी स्कूटरवर फिरतो, आजही फिरतो मी, आणि रात्री जेवण पण जातं. आजही फिरतो मी. मी जमिनीवरचा आहे आणि म्हणून ते खड्डे. पण खड्डे पडलेत की नाही? पण खड्डे पडले आहेत की नाही? महाराष्ट्राचं सरकार हे आमचं नव्हतं, हे आघाडीवाल्यांचं होतं. एकही लाल पैसा त्यांनी दिला नाही महापालिकेला अनुदान द्यायला पाहिजे होतं, दिला नाही. आम्ही 100 वेळेस गेलो, सगळे पदाधिकारी म्हणून 100 वेळेस गेलो मुख्यमंत्र्यांकडे, सगळ्यांकडे. हे काँग्रेस आघाडीचं सरकार होतं, राष्ट्रवादीचं सरकार. आता ते परत दिलं नाही, ऐका पण दिलं नाही. आणि म्हणून आता जे आमचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं, संभाजीनगरला 167 कोटीचा पॅकेज दिलेलं आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टीचं पुन्हा एकदा आघाडी विरुद्ध युती भांडण होतंय. आपण लोकांकडे जाऊया, त्यांचं काय म्हणणं आहे खड्ड्यांबद्दल ते आपण पाहूया. लोकांचं म्हणणं ऐका खड्ड्यांच्या विषयावर. पाणी आणि रोड बद्दल बरोबरच महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल आहे त्याच्यात डेंग्यू आणि स्वाईन फ्लूचे जे आजार पसरतात, त्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये औषधी नाहीये. तशी शाळाची जी परिस्थिती आहे, शाळेचा महानगरपालिकेचा जो दर्जा आहे एकदम खालवलेला आहे. सर्वांनी दर्जेदार काम केलं मागच्या 25 वर्ष. पण मला एक सांगा, मुंबई महानगरपालिकेचं किंवा सोलापूर पुणे महानगरपालिकेचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, तिथं लोक जातात, आस्थेनं जातात, ट्रीटमेंट घेतात. औरंगाबाद महानगरपालिकेचं एकही हॉस्पिटल असं वर्किंग नाहीये. ते सर्व काही मेडिकल कॉलेज आणि प्रायव्हेट हॉस्पिटलच्या याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यात काय सुविधा आहे ते सांगावेत. आरोग्याचा प्रश्न आहे, सरकारी हॉस्पिटल्सची दुरवस्थेचा प्रश्न आहे. तुम्हाला त्यांना आधी काय विचारायचं, आपण तुमच्यापासून सुरू करूया. प्रश्न असा आहे का पाण्याच्या बाबतीत ते सांगतात का सर्व लोकांना आम्ही पाणी पाजू लागलो, रस्ते गुळगुळीत केले असं खासदार साहेब म्हणतात. आता सर्व शहराचे रस्ते गुळगुळीत झाले तर मग नाना पाटेकर अभिनेता औरंगाबादला येतो आणि आज सांगतो का हे खड्ड्याचं शहर आहे, तर मग सर्व खड्डे आणि पूर्ण रोड हे बनवले का? प्रश्न असा आहे का जो महानगरपालिका चालवतो एसटीची आज काय दुर्दशा आहे? सिटी बस आहे का? अनेक लोकांना रिक्षामध्ये जो त्रास होतो, जे मनमानी पद्धतीने वसुली केली जाते, याच्याबद्दल ही महानगरपालिकेचा जो कर्तव्य आहे, या कर्तव्य पार पाडण्यामध्ये 25 वर्षामध्ये जे बाळासाहेब ठाकरेच्या नावांनी यांनी सांगितलं की त्यांचे स्वप्न होते का या शहराला असं करायचं. 25 वर्ष त्यांच्या हयातीमध्ये पाणी पाजू शकले नाही. त्यांच्या हयातीमध्ये बाळासाहेबांनी तरी इच्छा पुरी करायला पाहिजे होती. महानगरपालिकेची एक महाराष्ट्र शासन स्वतः चालू शकतो का नाही चालू शकत? महाराष्ट्र शासन स्वतः नाही चालू शकत म्हणून महानगरपालिके डोकं टाकणार आहे की तुम्ही? आता सत्ता आमची आलेली आहे, आमचे मंत्री दिवाकर रावते साहेब आहेत, या शहरातला एसटी बस महानगरपालिकेमध्ये एक महानगरपालिका चालू करेल, नाहीतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने एसटी बस इथे चालू होणार आहे. तनवाणी साहेब, तुमचं बोलणं झालंय. सत्ता साहेब, आता तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. असं आहे, रस्त्यांविषयी आत्ताच आमच्या मित्रांनी उदाहरण दिलं. हे खड्ड्यांचं शहर असं म्हणतात. 25 वर्षापासून असंच आहे. प्रत्येक महापालिकेच्या निवडणुकीला हाच मुद्दा काढतात. ते सिटी बस बद्दल तनवाणी साहेबांनी सांगितलं, ही जबाबदारी मुंबई महापालिकेने आपली बेस्ट आहे, पुण्याला आहे, पिंपरी चिंचवडला आहे, नागपूरला आहे. मग या औरंगाबाद 1 मिनिट सत्तारबाई मला बोलू दे. आणि मग औरंगाबाद महापालिकेची जबाबदारी नाही काय? यांनी अकोल्यावर एक कंपनी आणली सिटी बससाठी, त्याचं टेंडर काढलं. ती कंपनी अकोल्यामध्ये नफा चालवतीये, का दिवाळखोरीत गेली ती? आता ही महापालिकेची जबाबदारी नाही. बरोबर आहे, महापालिकेची जबाबदारी. आता त्यांना बोलू द्या, त्यांच्याकडे महापालिका आहे. 2 मुख्य आरोप झालेत. एक म्हणजे महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांची दुरवस्था, आणि दुसरं, जर BEST मुंबईमध्ये चालू शकते तर औरंगाबादमध्ये सिटी बसेस का चालू शकत नाही? आधी आपण आरोग्याबद्दल बोलूया.
मी या ठिकाणी सांगतो की आरोग्य सेवा त्या ठिकाणी महानगरपालिका व्यवस्थित देते. तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला व्हिजिट करा, त्या व्हिजिटमध्ये तुमचं म्हणणं हॉस्पिटल डॉक्टर सुडियाल म्हटलं तुमचं म्हणणं आहे दूसरे एक मिनिट अभी बात नहीं करने की मैं बोल रहा हूँ. नाही मी काय म्हणतो, जर समजा डॉक्टर सुडियाल म्हटले तो संपूर्ण देशाचा प्रश्न आहे सोनोग्राफी सेंटर्स बंद करणे. कारण तुम्हाला माहिती आहे की मुलींना होऊ नये पण हा प्रकार आहे, त्यासाठी ते चाललंय. एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर म्हटले ना बीएसटी चालते. हा, तुमचं म्हणणं हॉस्पिटल चांगले आहेत. आता बीएसटी बद्दल बीएसटी किती वर्ष झाले? 100 वर्षापेक्षा जास्त झाले. आज मुंबई महापालिका ती चालवते. बीएसटीची सेवा, परिवहन सेवा ही लॉसमध्ये आहे. फक्त इलेक्ट्रिक सेवा त्या ठिकाणी चांगली आहे म्हणून त्या ठिकाणी टिकली. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी चालू केली होती. आम्हाला सुद्धा जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन हेल्थ मिशन मधून 50 कोटी रुपये द्यायला तयार झाले होते. पण ही सेवा चालवताना ती सेवा चालू शकत नाही. हे म्हणजे औरंगाबादमध्ये सिटी बस कधी येऊ शकत नाही. ती सेवा फक्त नाही, ऐका, ती सेवा फक्त ही स्टेट गव्हर्नमेंटनी जे महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन त्यांनी एसटी महामंडळाने केलं पाहिजे. मी एसटीचा मंत्री होतो त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांनी आलं नाही, लॉसमध्ये चालली मग आपण बंद करू. मला नाही बंद करायची आणि मी त्यावेळेस चालू ठेवलं त्या सगळ्या. हळूहळू या एसटी महामंडळ लॉसमध्ये जातं म्हणून त्याने ही सिटी सर्व्हिस त्या ठिकाणी लॉसमध्ये जाते म्हणून हे सरकार. पण तुमचं म्हणणं आहे की नाही येऊ शकत सिटी बस. केंद्र सरकार आता आमचं आहे. त्यावेळेस केंद्र सरकार आमचं नव्हतं, पण आम्ही एक चांगला प्रोजेक्ट त्या ठिकाणी करू आणि एसटीची सेवा सुद्धा आम्ही आमच्या महानगरपालिकेतर्फे देऊ. 2-3 मुद्दे जो है, एक तो खड्डों की बात, जो सड़क के ऊपर की जो बात है, हम 25 करोड़ ला रहे हैं. औरंगाबाद शहर में पैसे की कमी नहीं थी, लेकिन नागपुर शहर जाके देखिए कि नागपुर के अंदर अच्छी सड़क बन सकती है. वहां पे विदेश से डामर नहीं आता है, यही डामर इस्तेमाल होता है. लेकिन आज सच्चाई ये है कि महानगर पालिका के अंदर एक ऐसा सिस्टम बन गया है कि जितने कॉर्पोरेटर्स है, नेताजी जितने हैं, या तो उनका भाई कॉन्ट्रैक्टर है या उनका भतीजा कॉन्ट्रैक्टर है. तो किसी को किसी का डर नहीं है कि यहाँ पर खड्डे होते रहे हैं. पैसा आ रहा है, लेकिन पैसा है तो कहां जा रहा है ये सबको पता है. सत्तार साहब ने ये बोला है कि 60 सालों के अंदर जो विकास हुआ है, यहाँ पे सुई नहीं बना जाती थी, आप अणुबॉम्ब बना लिए. अरे अणुबॉम्ब बना लिए है, आपने सड़क कब बना रहे हैं ये बताइएगा आप. बरोबर. आता चंद्रकांत सडक बनवण्यासाठीच तर महानगरपालिका आमच्या ताब्यात पाहिजे. ती महानगरपालिका दुसऱ्याच्या ताब्यात आणि सडक बनवण्याचं काम आमच्यावर जबाबदारी कुठं राहील? महाराष्ट्र सरकार नाही, महानगरपालिका यांच्या ताब्यात दिलं तर हे अनुदान. बरोबर. आता आपण आता या विषयावरती महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आहे, सत्ता आहे. खैरे साहेब, सत्तार साहेब, तुमचे मतदार काय म्हणतात या विषयावरती ऐकूया. माझा प्रश्न खैरे साहेबांनाच आहे की गेल्या 25 वर्षामध्ये आपण कॉर्पोरेशन पाहत आहात, महानगरपालिकेवर आपली सत्ता आहे. हे शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध शहराची. आज आपण जेव्हा एंट्री करतो एअरपोर्टवरून किंवा कुठल्या याच्यावरून, अशी बकाल अवस्था झालेली असते की असा विचार करायला पडतो की इथंच आहे काय ऐतिहासिक नगरी. बरोबर. त्यांचं म्हणणं बकालपणा काय शहरात. हे संभाजीनगर शहर हे जे टुरिझमचं कॅपिटल आहे महाराष्ट्राचं, त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडनं आम्ही 23 कोटी 50 कोटी सँक्शन केले, 23 कोटी आले. आणि त्याप्रमाणे ऑर्कोलॉजिकल डिपार्टमेंट त्याप्रमाणे मग बाकी टुरिझम MTDC आणि त्या महापालिका असं म्हणून त्या ठिकाणी कामं सुरू झालेले आहे. आणि मी या ठिकाणी आता आ रहा है, अरे काम चालू हो गया. अभी इन्होंने बोला, अभी इन्होंने जितने लोग खड़े किए उसमें सब कॉन्ट्रैक्ट हुए, मैक्सिमम कॉन्ट्रैक्ट हुए. आपको लोग सड़क में दिख रहा ना पानी बोलू का, बस पैसा. मुद्दा हा आहे की बकालपणा काय शहरात. या शहराचा बकालपणा नाहीये. हे शहर सुंदर स्वच्छ करण्याचं शिवसेना भाजप युतीने ठरवलेलं आहे. हे शहर सुंदर आहे, ते सुरक्षित करू असं ऐका ना असं चंद्रकांत खैरे म्हणतात. या विषयाकडे आपण ब्रेक नंतर जाणार आहोत, सगळ्यांकडे येणार ब्रेक नंतर. मुद्दा हा आहे की हे शहर सुरक्षित आहे का. मुद्दा हा आहे की हिंदू मुस्लिम हा इथे चर्चेचा मुद्दा तरी आहे का या निवडणुकीमध्ये. मुद्दा हा आहे की संभाजीनगर हे नाव तरी बदलण्याची गरज आहे का. या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. यावर आपण चर्चा करूया. घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर औरंगाबादच्या आखाड्यात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण इथे पाहतोय रस्ता, पाणी, वीज, आरोग्य या सगळ्या विषयांवर चर्चा होतीये. पण प्रचारात दुसरे पण मुद्दे येत आहेत. संभाजीनगर हे औरंगाबादचं नाव आता आम्ही करूच असं शिवसेनेने म्हटलं आहे. याबद्दल लोकांचं काय म्हणणं आहे ते आधी आपण घेऊयात आणि त्यानंतर सगळ्या राजकीय नेत्यांकडे जाऊयात. इथे तरुण विद्यार्थी आहेत आपल्यासोबत. त्यांना काय वाटतं, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायला हवं का, हा एवढा महत्वाचा विषय आहे का.
सर, इम्तियाज जलील साहेबांना मला एकच प्रश्न आहे, जर सर तुम्हाला सत्ता आम्ही दिली तर तुम्ही औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करचाल का? मेरा औरंगाबाद की जनता से यही कहना है कि अगर आपको पूछा जाए कि आपको सड़क चाहिए, पानी चाहिए, बिजली चाहिए या संभाजी नगर चाहिए नाम आपका, तो 99% लोग बोलेंगे कि साहब सड़क दीजिए, पानी दीजिए, बिजली दीजिए। लेकिन जब इनकी सब दुकानें बंद हो जाती है तो एक धर्म का मुद्दा उठाया जाता है, एक इमोशनल इशू उठाया जाता है कि नहीं साहब संभाजी नगर का बरोबर। आपण एक तुमच्याकडे येतो, संभाजीनगर ही बोलते हैं ना, आप बोलिए ना। एकच मिनिट आपण त्यांना विचारूया। चंद्रकांत खैरे इकडे चंद्रकांत खैरे साहेब, मुळात येतो तुमच्याकडे येतो। बिल्कुल आपकी बात समझ में आ गई, आपकी बात समझ में येतो, तुमच्याकडे येतोय। चंद्रकांत खैरे साहेब, मुद्दा हा आहे बरोबर, तुमच्याकडे येतोय। इम्तियाज भाई आणि खैरे साहेबांनी काढला हा दोघांसाठी पोषक आहे म्हणून त्याचं मार्केटिंग करतायत ते। अच्छा, दोघांसाठी पोषक आहे त्यांनी विचारलं आम्हाला। पण तुमच्या सभेमध्ये सुद्धा तुमच्या सभेत त्याचे प्लकार्ड्स होते, कोणी सांगितलं होते? रामदास कदम साहेब इथे आले होते पालकमंत्री आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही ठराव आणणार, त्याचं नाव संभाजीनगर। हे दोघंही जातीच्या नावाने, तुम्ही एक लक्षात घ्या, हे दोघांची ही दुकान, ती MIMची असो का शिवसेनेची असो का भाजपची असो, ही दुकान जातीच्या नावावर कुठेतरी संभ्रम निर्माण करायचं, मताची पोळी भाजून घ्यायची आणि नंतर मग या शहरात आणि चंद्रकांत खैरे बरं, तुम्ही एका वाक्यात बोलणार होता। एका वाक्यात मी तुम्हाला हे उत्तर देतो का सरकारने असा निर्णय घेतला होता, सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये रुलिंग दिली, निर्णय दिला का नावं बदलण्यापेक्षा आपण त्या एरियाचा, त्या जिल्ह्याचा विकास करा, शहराचा विकास करा, आणि सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर पण परत त्याची चर्चा आपल्या बरोबर। आता तुम्हाला काय वाटतं? एक मिनिट यांचं म्हणणं काय, डाव्या पक्षांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया, मग तुमच्याकडे येऊया। सगळ्यात शेवटी चंद्रकांत खैरेंकडे येणार आहे। हा मुद्दा एवढा महत्वाचा आहे का? शहराचं नाव बदललं जावं असं तुम्हाला वाटतं का, आणि का? बिलकुल नाही, हा मुद्दा बिलकुल महत्वाचा नाही। तरुणांना आणि जनतेला त्यांचं दिशाभूल करायची असेल, त्यांचं शोषण करायचं असेल तर त्यांना कायम झिंगेत ठेवलं पाहिजे, मग ती धर्माची झिंग असेल किंवा नावाची झिंग असेल। आणि ह्यांचं साठे लोट ह्या सर्वांचं तिघांचंही सातत्याने चालू राहतं, हे बघा। आणि म्हणून संभाजीनगर नाव करणं हे महत्वाचं नाही। बरोबर। छत्रपती चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजी महाराजला या शहरामध्ये शेवटचे 4 महिने कैद करून ठेवलेला सोनेरी मालमध्ये औरंगजेबाने शेवटच्या किती त्यांना त्यांच्या कोणत्या आणि कशा प्रकारे त्यांनी हाल केले, हाल करून त्यांना त्या ठिकाणी मृत्यूशयीवर पोहोचवलं, आणि म्हणून त्या ठिकाणी हे शेवटचे 4 महिने या संभाजी शहरामध्ये संभाजी महाराज गेले, म्हणून नाव बदलला। आणि दुसरा टेक्निकल मुद्दा दुसरा टेक्निकल मुद्दा सांगतो। टेक्निकल मुद्दा या भारतामध्ये, या हिंदुस्थानामध्ये 2 औरंगाबाद जिल्हे, या भारतामध्ये 2 औरंगाबाद जिल्हे, माझे पत्र त्या बिहारच्या औरंगाबादमध्ये जातात। ते फार छोटं आहे हो औरंगाबाद। नाही, मग 2 का पाहिजे? एक मिनिट थांबा। आपण पाहतोय की इथे अनेक इतर विषयांप्रमाणे येतोय, तुमच्याकडे येतोय इतर सर्व विषयांप्रमाणे। तनवाणी साहेब थांबा, एक मिनिट थांबा। बेसिकली सगळ्या इतर विषयांप्रमाणे याही विषयावर अर्थातच एकमत होऊ शकत नाहीये, त्यामुळे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेक नंतर इतर 2 महत्वाचे मुद्दे आहेत। शेवटचा भाग आहे, आपण लोकांकडे पण जाणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकणार आहोत, तरुणांचं म्हणणं काय ऐकणार आहोत, आणि शेवटच्या भागामध्ये 2 विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे। एक म्हणजे तिकीट वाटप जे झालं आहे त्याच्यामध्ये जे घोळ झालेत, त्यावरून जे वाद झालेत त्यावर आपल्याला बोलायचंय आणि लोकांचं म्हणणं ऐकायचंय। घेऊयात एक छोटासा ब्रेक। औरंगाबादच्या आखाड्यात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता शेवटच्या भागामध्ये आपण हे जाणून घेऊया की नेमकं लोकांच्या मनात काय, कारण की राजकीय नेते भाषणं देत आहेत, त्यांचे मुद्दे मांडतायत। माझं पूर्ण म्हणणं आधी ऐकून घ्या। शिवसेना भाजप युती झाल्यामुळे शिवसेनेत बंडखोरी झाली आहे। चंद्रकांत खैरेंवर असा आरोप आहे की त्यांनी स्वतःच्या मुलाला, पुतण्याला यांना तिकीटं दिली आहेत। भारतीय जनता पार्टी सोबत युती होणार नाही असं अनेक जणांना शेवटपर्यंत वाटत होतं। MIM मध्ये तर चक्क राडे झाले, इथे अक्षरशः हॉस्पिटलमध्ये लोकांना जावं लागलं। एवढं असं औरंगाबादमध्ये तिकीट वाटपासाठी तरी कधी झालं नव्हतं। ही काय नवी संस्कृती येते का, हे त्यांना विचारायचं। आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत
खरोखरीच राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी उमेदवार मिळत नव्हते, हे सगळे पत्रकार सांगतात. काँग्रेसची पण काही फार चांगली स्थिती नव्हती. सगळ्यांकडे येणारे तिकिटाचा मुद्दा फार महत्वाचा, कारण आपले हे नगरसेवक जे आहेत तेच आपलं म्हणणं महानगरपालिकेत मांडत असतात. आपण राष्ट्रवादीपासून सुरुवात करूया. मला उमेदवारच मिळत नव्हते. ज्या जागांवर आम्हाला सक्षम उमेदवार मिळाले तिथं आम्ही उमेदवार उभे केले. 76 ठिकाणी आमचे उमेदवार आहेत आणि त्यांनी जो मुद्दा काढला अपक्षांचा, ज्या ठिकाणी समविचारी अपक्ष असेल किंवा आमचा काँग्रेसचा मित्र असेल त्यांना सुद्धा आम्ही पाठिंबा दिलेला आहे. ठीक आहे, उमेदवार मिळाले. एक सेकंड भाजप आणि शिवसेना युती आहे असं म्हणतात. भाजपच्या वाट्याला जे 49 जागा आल्या होत्या अधिकृत चिन्हावर त्यांचे फक्त 40 उमेदवार, 9 उमेदवार कुठे गेले विचारेल त्यांना. ठीक आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया. काँग्रेसने सगळ्यात जास्त उमेदवार काँग्रेस पक्ष एकमेव असा पक्ष आहे की तो सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा. या ठिकाणी आम्ही राजकारण म्हणून मी सांगत नाही, कारण की दोन्ही पक्ष दोन बाजूला, एक एमआयएमच्या नावाने मुसलमानाला भडकवतो, दुसरा शिवसेनेच्या नावाने हिंदूला भडकवतो. सर्वात जास्त उमेदवार या नगरपालिकेमध्ये कोणी दिले असेल तर 108 उमेदवार. पण तुमच्याकडे नेतृत्वच नाही शहरात. एमआयएम कडे तुमच्या पार्टीमध्ये जे राडे झाले ते अक्षरशः कुठे पाहायला नाही मिळाले. एक मिनिट ही कोणती, एक मिनिट, तुम्ही विकासाच्या गप्पा मारता, पण ही जी राडा संस्कृती नवी आली आहे त्याच्यावरनं अक्षरशः मारामारी झाली, हे महाराष्ट्राला नवीन आहे. ही कोणती नवी संस्कृती तुम्ही हैदराबादून आणताय? 6 महीने पहले जब विधानसभा का चुनाव हुआ था, वो विधानसभा के चुनाव के अंदर एमआईएम को औरंगाबाद शहर में तीनों कॉन्स्टिट्यूएंसीज मिला के 1.5 लाख लोगों ने वोट किया था. अब इस चुनाव के अंदर एक वार्ड के अंदर 15-15, 20 इच्छुक थे. 99% लोगों को हमने मनाने में कामयाब हो गए. टोटल अगर इंसिडेंट अगर देखा जाए तो 2 इंसिडेंट हुए जिसमें 2 लोग आपस में लड़े हैं, लेकिन मीडिया वालों को एक स्टोरी चाहिए था कि एमआईएम बिल्कुल झगड़ रही है, दंगा कर रही है, तो उन्होंने इश्यू बना दिए हैं उसमें. टोटल 2 इंसिडेंट हुए हैं, 2 भाई आपस में लड़ रहे हैं, कोई टेंशन की बात नहीं है. इलेक्शन के टाइम पे हम सब साथ में आने वाले हैं. आता अगदी शेवटच्या भागात आहोत. माझी नेत्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही शांतपणे. 1 लाख मतं मिळाले, क्रांती चौकला उमेदवार का नाही मिळालं? ठीक आहे, आपण त्या सगळ्या विषयांवरती बोललो आहोत. एक मिनिट आता आमच्यावर आरोप कसा करता? आता एक मिनिट तनवाणी साहेब, इम्तियाज, एकच मिनिट. आता आपण सगळ्या विषयांवर एकच मिनिट. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे, शेवटचा भाग आहे, ते म्हणजे तुमच्या मतदारांना काय वाटतं ते आपण सगळ्यांकडे येणार आहे. ज्यांना बोलायचं त्यांनी पुढे या. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे, नेत्यांना ऐकावं लागणार आहे की मतदारांचं काय म्हणणं आहे. सगळ्यात शेवटी तुमच्याकडे येणार आहे. एक मिनिट एक एक करून पटापट तुमचं म्हणणं सांगा. जे आयएम औरंगाबाद मध्ये होणार होतं ते नागपूरमध्ये का बरं झालं? त्यांनी आपल्या औरंगाबादचं पण प्रोग्रेस झाला असता आणि मराठवाड्याचा पण प्रोग्रेस झाला. बरोबर, तुमचं काय म्हणणं? तर आज मराठवाड्याची राजधानी आहे औरंगाबाद, पण आज मराठवाड्यातले सगळे मुलं पुणे आणि मुंबईला शिक्षणासाठी जातात. तर मराठवाड्यात औरंगाबादमध्ये का अशी सोय होत नाही? 15 वर्षापासून सत्ता होती सर, पण इंजिनिअरिंग कॉलेजेसची खरी दुरवस्था तर यांच्याचमुळे झाली आहे. आणि सर इंजिनिअरला आज नोकऱ्या लागत नाहीये, तर सर त्याच्याविषयी काय करतात सर? ओके. आणि हे जे खैरे साहेब वगैरे सांगत होते सगळे की राजकारणामध्ये तरुण आले पाहिजेत वगैरे वगैरे, पण ह्यांनी पिलावळच सुरू केली, घराणेशाही सगळी सुरू केली. ते त्याचं काय? राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि भाजप शिवसेना यांना पण विचारायचं, ही 2 वर्षाची काँग्रेस राष्ट्रवादी जेव्हा सत्तेत होती तेव्हाची पण ईबीसी आली नाही, आता पण आली नाही, आणि तुम्ही एकमेकाला दोष देता. तुम्ही म्हणता आता भाजपचं सरकार आहे. हा ईबीसी कधी येणार आहे? ठीक आहे, आता आपण तरुणांचं म्हणणं ऐकलं. त्यांचे जे प्रश्न आहेत, येतो सगळ्यांकडे येतो. त्यांचे जे प्रश्न आहेत ते मुख्यतः शिक्षण आणि रोजगारासाठी आहे. आपला वेळ संपलाय. शेवटी सगळ्यांकडे एकदा येतोय, शेवटी सगळ्यात येतोय. अब्दुल सत्तारांपासून सुरू करूया. आचारसंहिता लोकसभेची, विधानसभेची, त्यामध्ये 1.5 वर्ष मी तुम्हाला सांगतो, अरे 1.5 वर्ष राहिले. हे काहीतरी राजकारण म्हणून इथं दिशाभूल करू नका. एक मिनिट राष्ट्रवादी काँग्रेस, तुमचे क्लोजिंग रिमार्क्स शेवटी काय म्हणायचंय तुम्हाला? नेहमी विकासाच्या गप्पा मारतात, जाहीरनाम्यामध्ये विकासाचे मुद्दे असतात आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये अफवांचा बाजार गरम करतात आणि आपली सत्तेची पोळी भाजून घेतात हे शिवसेना भाजपवाले. आता त्यांना एक साथीदार भेटलेला आहे, जो त्यांनी जाणलेला आहे, आमचे इम्तियाजबाई त्यांनी जाणलेला आहे. ही सगळी फिक्सिंग आहे यांची. तुम्ही बघा, हाय महापालिकेचा निवडणूक झाल्यानंतर इम्तियाजबाईंना कुठलं पद मिळतं ते महाराष्ट्र शासनामध्ये. ठीक आहे, क्लोजिंग रिमार्क्स आपण आधी तुमच्याकडे शेवटी येतो.
इम्तियाज जलील, तुमचं काय म्हणणं, क्लोजिंग रिमार्क्स? देखिए, मेरा यही कहना है कि कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस ये हमेशा से सोचते आ रहे थे कि मुसलमान और दलित इनकी जागीर है, ये हमेशा इन्हें से वोट देते रहेंगे। आज जब हम आकर यहाँ पर खड़े हैं, हम अपनी एक पहचान बना रहे हैं, तो इनके पेट में दर्द शुरू हो गया है, इस वजह से ये आरोप लगा रहे हैं। मेरा सिर्फ आपको यही कहना, मेरा सिर्फ आपको ये कहने का, मेरा सिर्फ आपको यही कहना है। देखिए, मैं मेरा क्लोजिंग रिमार्क आपको यही देना है। 4 दिन के अंदर आपको पता चलेगा कि जनता किसके साथ खड़ी हुई है, आपको पता चलेगा। ठीक है, भारतीय जनता पार्टी, ठीक आहे, भारतीय जनता पार्टी, तुम्हाला शेवटी काय म्हणायचं? भारतीय जनता पार्टीचं आमचं भारतीय जनता पार्टी शिवसेनेला यासाठी मत द्यावं की भारतीय जनता पार्टी हे सबका साथ सबका विकास. आता यांना साथ द्यायचं द्या, नाही द्यायचा नका देऊ, पण विकास भारतीय जनता पार्टी शिवसेना हे करणार आहे शहरात. ठीक आहे, आपण इंडस्ट्रियल कॉरिडॉर तुमच्यासाठी होत आहे, त्यामध्ये अनेक इंजिनिअरिंगचे विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे, त्यांची पूर्णपणे त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून शिवसेना भाजप युती ही धनुष्यबाण आणि कमळ आहे. आणि मी हे सांगेल की हे शहर सुंदर, स्वच्छ आणि चांगल्या रीतीने प्रगतिशील झालं पाहिजे आणि या शहरामध्ये शांतता सुद्धा निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी शिवसेना भाजप युतीला मतदान करा हे मी सांगतो. अनेक महत्वाचे मुद्दे आहेत, पण भलत्याच विषयांवर इथे चर्चा होताना दिसते. आता काही दिवसातच मतदान आहे. लोक कोणाला मत देतात, शिवसेना भाजप युतीला देतात की काँग्रेसला, राष्ट्रवादीला की MIM ला, ते लवकरच कळेल. पहा फक्त IBN लोकमत.